2026 आपली पहिली भेट. नऊ जानेवारी आपण देवळामध्ये आरती केली होती एकत्र. चौदा जानेवारी तुम्ही मला पहिल्यांदा ऑफिसमध्ये भेटला. सात फेब्रुवारी आपली मैत्री झाली. फ्रेंड्स. 15 फेब्रुवारी सलील जेलमध्ये गेला, त्यामुळे आपल्यात झालेलं पहिलं भांडण. आणि 8 मार्च आपलं लग्न झालं. शुभमंगल सावधान. अर्पिता मॅडम, आपल्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंतचा प्रत्येक क्षण लक्षात आहे माझ्या. अनोळखी चहापासून लग्नाच्या मांडवात केलेल्या लग्नापर्यंत. कारण या फक्त तारखा नाही आहेत माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातले मोलाचे क्षण आहेत. तुम्ही माझ्यासाठी विशेष आहात. तुम्ही खास आहात माझ्यासाठी. आणि फक्त तारखाच नाही, त्यावेळेचा गंध, रंग, शब्द सगळं लक्षात आहे माझ्या. समीर, हे घ्या उद्याच्या ऑर्डरचा मेनू. कंपनीतून एक माणूस आला होता, तुमच्याबद्दल विचारत होता. मी सांगायला लागले तर त्याने कागद माझ्याकडे दिला. म्हटलं द्या, मी देते. थँक्यू रेणुकाताई, तुमचाही हात लागला बिझनेसला. आता बघा, उद्या सगळं छानच होईल. हे बघा काय काय आहे. आलू टिक्की, गाजर बीट सॅलड, पुरी, पातळ भाजी, गुलाबजाम, दहीवडा, मसाले भात, डाळ भात, लोणचं, पाप. सोपं आहे की सगळं. चालेल. आता ना आपण एक काम करू, आपण भाज्यांची लिस्ट काढू. हा, आणि निकी येणार आहे सकाळी 6 वाजता येणार आहे. तर आपण एक काम करू, भाज्यांची लिस्ट आहे ना सलीलकडे देऊ. हे काय, रेणुका दीदींनी उषा नाही आणून दिलं अजून? उषा आणून नाही दिल्या का? नाही, आल्या नसतील. कापूस भरायला दिल्या होत्या ना उषा, आल्या नसतील अजून. कमाल, हे कारागीर एवढा वेळ का लावतो? अर्थात मला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला झोप लागत नाही म्हणून. पण आता माझ्या हक्काची उशी मिळाली ना मला. काय? उशी नसली तरी चालेल, आपण झोपूया. नक्की? हो हो. ठीक आहे,
चला उद्या तसंही खूप हेक्टिक दिवस असणार आहे आपला. मी बघून येतो. काय बाबा काय झालं? काही चावतंय का तुम्हाला? बाबा चादर धुवायला लागणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा, मी आतली दुसरी चादर देतो तुम्हाला. अर्पिता मॅडमनी काही चादरी नवून दाखवले, त्यातले एक काढून देतो. काय करताय तिथे? बाहेर ऊन दाखवायला चादरी टाकल्या होत्या, त्या घडी घालून ठेवत होते. सावकाश. संपलं, सगळं संपलं. समीरने दिवाणमध्ये लपवलेल्या उशा बघितल्या असतील. मी खोटं बोलले हे पण कळलं असेल त्यांना. मी रागवतील का माझ्यावर? बाप्पा, त्यांनी विचारलं तर काय सांगू मी? खरं पण नाही सांगू शकत. काहीतरी सांगावं लागेल ना. काय सांगू मी त्यांना? असं सांगते की श्रेयसने लपवल्या होत्या उशा असं सांगून टाकते. नाही पण नको, बिचाऱ्या श्रेयसला ओरडा पडेल. नको नको. मग काय सांगू? असं सांगते की मला असं वाटलं की त्या आईंच्या उशा आहेत. आईंच्या उशात सांगून टाकते. नाही पण आईंच्या उशा तर आई बेडरूम मध्ये घेऊन झोपलेत. काय सांगू? असं सांगू का की रेणुकाताईंनी तिकडे उशा ठेवल्या आणि मला सांगायला विसरल्या, असं सांगून टाकते. पण मैंने